करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप महिन्याने मला वाटतं कदाचित वर्ष झाले मी इथे गार्डनमध्ये शूट घेतच नाही आहे, कारण घरीच करते आणि जे शिलाईचे असतात ते डम्मीला म्हणजे शिवलेले ड्रेसेस असतात डमीला घालून मी म्हणजे दाखवते. आधीमध्ये कसं व्हायचं हे तुम्हाला करायचंच आहे असं जेव्हा मेसेज असायचा किंवा त्यांचा निरोप असायचा की तुम्हाला ह्या साड्यांचं शूट करून पाठवायचं, तेव्हा आवर्जून मी खाली यायची. ह्या वर्षी छोटी पण 12वीला होती आणि माहिती नाही कुठंतरी एक कंटाळा पण होता दिसते, माझ्याही लक्षात नव्हतं. तर ज्यांना मी पाठवते त्याच्यातले बरेच जण ओळखीचे झालेत, पर्सनल बोलणं पण होतं. ते मॅडम बिलकुलच टाकत नाही आहे, फक्त डमीला घालताय आणि तेच व्हिडिओ असतात. तुमचे किती दिवस झाले असे व्हिडिओ आम्ही पाहिलेलंच नाही आहे. तर म्हणले ही साडी म्हणजे रेंटसाठी आहे, हे शिवलेली ब्राह्मणीमध्ये आहे आणि असंच एक सॅम्पल दुसरं पण आलेलं आहे. ते तर शिवून मी मला वाटतं देणार आहे उद्या परवा. तर ही साडी आणि ह्याच्यावरचं मेन आहे जे हत्ती प्रिंटचा खणाचा ब्लाऊज हे दाखवायचं आहे. इथं आवाज आहे, मुलांचा आवाज येईल तुम्हाला, पण खूप छान वाटतं इथं. कारण मी वर जेव्हा टेरेसवर जाते तेव्हा हे आवर्जून मी वरून पाहते, कारण मला हे खूप आवडतं. कारण शेतीमध्येच वाढलेले आहेत, त्यामुळं मस्त वाटतं की चला बाबा वाटतं इथं आणावं, भाकरी बिकरी करून बसून ठेचा भाकरी मस्त जेवावं. तर हे असं इकडं बॅकग्राऊंड आहे आणि इथे म्हणजे जे जॉबला आहेत त्यांचे बाबा आहेत ते हे सगळं मॅनेज करतात, खूप व्यवस्था करतात. म्हणजे लहान लेकरांना सांभाळायचं असतं ना तसं सांभाळतात. मला वाटतं केळी आले इथे, त्यामुळे केळीचं इथं मला हे दिसायला लागलं आहे, म्हणजे फूल दिसतं आहे, केळीचे फुलं जी भाजी करतात. मला नाही येत, सरांना ती खूप आवडते. तिथं आहे, मी दाखवते तुम्हाला, दिसतं आहे का बघा. ते जे ब्राऊन आहे ते साफ खूप करावं लागतं त्याला. तर हा खणाचा जो ब्लाऊज आहे माझ्याकडे खूप आधीपासून आहे. जेव्हा मी साडी डिझाईन केले होते ब्लॅक आणि हे खणाचा हत्ती प्रिंटवाला पदर, त्याला खूप छान रिप्लाय आला होते, ते बरेचसे पीस गेले होते. तर आता परत ह्याचं खूप फॅशन निघालं आहे, 2 कलर आणि असं ह्याच्यामध्ये. तर चालेल, आता हे आपण पाहून घेऊया पूर्ण लुक, कारण मीच शूट घेते, कसं कसं जमतं बघावं लागेल. कारण छोटी झोपलेले, मोठीचं काम चालू आहे आणि सर आत्ता ऑफिसमधून आले. मी ट्राय करते म्हणले, चालेल चला बघूया आपण करून जमतं का आपणाला. तर आधी मी ब्लाऊजबद्दल डिटेल माहिती देते तुम्हाला, मग त्यानंतर ह्या साडीबद्दल बोलूया. तर हे स्टँड आहे जो हातात हे केलेला, तर मी इथे ठेवून देते सध्या, माझा दुसरा मोबाईल पण आहे. तर हे जे ब्लाऊज आहे हे हत्ती प्रिंट आहे, प्युअर खणाचा कपडा आहे, तुमच्या लक्षात येत असेल पाहिल्यानंतर. आणि ह्याची बॉर्डर मरून आणि त्याच्यात हत्ती प्रिंट आहे. ह्याच्यात तुम्ही ड्रेस शिवून घेऊ शकता, ओढणी करू शकता, फ्रॉक शिवू शकता. फ्रॉक तुम्ही खूप पाहिलेत, पुंच्या म्हणजे छोट्या मुलांसाठी. जॅकेट पाहिलं आहे तुम्ही ह्याचं माझ्या चॅनलवरती, कारण मी शिवलेले आहेत ते जॅकेट शिवले, फ्रॉक शिवलेत, नऊवारी नाही शिवलेले, 6वारी साडी डिझाईन केलेले, म्हणजे ब्लॅक पूर्ण साडी आहे आणि त्याला ह्याचा पदर आहे असा. तर तो मला वाटतं माझी मोठी मुलगी श्रद्धानी तो हे केला होता त्याचा, म्हणजे व्यवस्थित असं शूट केलं होतं. तर हे आत्ता खूप फॅशनमध्ये निघालेलं आहे हे ब्लाऊज, आणि 2 कलर खणाचे, ते सगळं तुम्हाला लवकर बघायला भेटतील. ह्याच्यामध्ये बरेचसे व्हरायटी असतात, कपडा खूप वेगवेगळा असतो. तुम्हाला हा ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती 9466666520 वरती. तर तुमच्या मापानुसार तुम्हाला डिझाईन करून मिळेल. हा असा पानगळा आहे, तुमच्या लक्षात येईल, आणि ह्याला काही पायपिंग ते केलेलं नाही आहे, अस्तर आहे. आणि मागचा जो गळा आहे मी तुम्हाला दाखवते, मागचा गळा कसा आहे ह्याचा. आता मला कसा दाखवता येईल थांबा बघते, कारण काष्टा असतो ना तर पाठ पूर्ण ह्याच्यामध्ये थोडीशी अशी ही असते, उघडी असते. तर हे तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट, मला व्यवस्थित दाखवता येईल का नाही डाऊट आहे. आता मी उभी राहून असं बघू, ओके जमतं. तर हा असा पतंग गळ्यासारखा आहे. वरती ह्याला इथं तुम्ही बटन लावू शकता, इथे हुक्का आहे आणि खाली इकडे हुक्का आहेत असं ह्याला असे ह्याला, आणि ह्याला बॉर्डर आहे. तुम्ही हवं तसं डिझाईनमध्ये करू शकता. पण प्रिन्स कट शिवलं आहे आणि तुम्हाला पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं कुठंही
ह्याला फोल्ड येत नाही आहे, इथं कुठंही ह्याला चुना येत नाही. माझ्या शिवलेला माझ्या स्वतःच्या ब्लाऊजला पण चुना येतात, पण कधी कधी ह्याला बिलकुल येत नाही, हे मी तुम्हाला सांगते आवर्जून. तर खूप सुंदर दिसतो आणि कॉम्बिनेशन तुम्ही वेगवेगळं हे करू शकता. आता ही तुम्ही पाहायला गेलं तर ही थोडी पर्पल राणी असं कलरमध्ये आहे ही साडी, आणि ह्याचा जो बॉर्डर आहे तो ग्रीन म्हणजे चिंतामणी कलरमध्ये. तर ह्या बघा इतका छान सूट होतो, कुठल्याही साडीवरती तुम्ही हा व्यवस्थित मॅच करू शकता, म्हणजे चालेल तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे हे एक असलं तर चालतं खणाचं. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट पण आहेत, मी जसे ब्लाउजेस शिवेन तसं मी तुम्हाला दाखवत आहे. तर ही साडी, ह्या साडीबद्दल आता सांगते तुम्हाला. हे रेंटवरती द्यायची आहे, ब्राह्मणी आहे, आणि ह्याचा पदर असा आहे. ह्याचा पदर तुमच्या लक्षात येईल, हा असा ह्याचा पदर आहे. ह्याची बॉर्डर नारायणपेठ आहे ना, नारायणपेठ किंवा तुम्ही इरकलमध्ये येतं, इरकल आणि नारायणपेठमध्ये हे बॉर्डर जास्त करून दिसतात. तर लांबून तुम्हाला मी ब्राह्मणी नऊवारी साडी हे करते. मी पिनअप केलेलं नाही आहे, दरवेळेस मी पिनअप करते, ह्यावेळेस मी ओपन पदर ठेवलेला आहे. तर ह्याचा असा तुम्ही पदर पाहू शकता, जबरदस्त असा ह्याचा छान पदर आहे. आणि ही साडी आय थिंक 2000च्या आसपास आहे असं सांगितलेलं आहे, आणि हे असं आहे. तर आता लुक तुम्हाला कसं दाखवायचं, मी जितकं मागे जाईन प्रयत्न करते, अजून थोडं मागं जायचा, तर तुम्हाला हे दिसेल. हे पहा, कारण आता कोणच नाही तर मला कसं तरी करून दाखवावंच लागेल. तर ही अशी त्याला ही पूर्ण ही ब्राह्मणी दिसते, त्याच्यामध्ये शाही मस्तानी पण आहे. सेम पॅटर्नच्या साड्या भरपूरदा येतात, आणि काष्टा तुम्हाला व्यवस्थित मी काष्टा दाखवते. डबल काष्टा आहे, ब्राह्मणीला सिंगल पण असतो, अखंड ब्राह्मणी पण असते, ही कटवाली ब्राह्मणी आहे. तर तुम्हाला आता काष्टा मी दाखवते. सारखे ह्याचे जे काही ह्याच्यात हे ब्लाऊजचे धागे आहेत ना, अशा अंगठ्या किंवा असे काही बांगड्या प्लेन आहेत, पण अंगठ्यामध्ये कुठं तर अडकत असेल तर ब्लाऊजचे धागे निघतात. हे तुम्ही आतासुद्धा पाहिलेलं आहे. थांबा आपण काष्टा पाहून घेऊया व्यवस्थित. हा डबल काष्टा आहे, मी चालत चालले आणि पायात चप्पल नाही घातली, मी अनवान येले सुंदर आपल्याकडे काष्टा आहे, डबल काष्टा आहे, आणि घोळ भरपूर आहे. तिकडून तुम्ही पाहिल्यानंतर हा घोळ येतो, हा पदर जो आहे ह्या साईडने तुम्हाला मी दाखवते, हा भरपूर घोळ येतो याला खालपर्यंत. आणि हा जो आहे याचा पदराचा आपण जसा पदर घेतो तसा ह्याचा लुक येतो, हे तुम्ही पाहिल्यानंतर. तर अशा पद्धतीने ब्लाऊजबद्दल तर डिटेल माहिती दिली मी तुम्हाला. तर अशा खणामध्ये भरपूर व्हरायटीमध्ये ब्लाऊज आहेत, 2 कलरचे पण आता खूप फॅशन निघाले, तर ते सुद्धा मी तुम्हाला शिवून लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला असे खणाचे ब्लाउजेस हवं असतील किंवा पैठणीचे, कलमकारी, हे सगळे तुम्ही पाहता, पण हा आवर्जून हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9422666530 वरती. आणि ह्याच्यामध्ये नऊवाऱ्या हव्या असतील तर तुम्हाला माहिती आहे नऊवाऱ्यासाठी काय करायचं आहे. तुमची साडी असेल तर पाठवायचं आहे, आणि तुम्हाला साडी हवी असेल तर माझ्याकडे तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमचं बजेट सांगू शकता, त्यानुसार मी तुम्हाला खाजवा लागलं आहे, हे काहीतरी पडलं, त्यानुसार तुमच्या बजेटनुसार मी तुम्हाला साड्या शिवून देते, घरपोच भेटते. तर व्यवस्थित मी साडी आणि हे काय बोलते ब्लाऊज दाखवलं आहे मी तुम्हाला. तर अगर कोणी आलं तर मी एक शॉर्ट व्हिडिओ करणार आहे, तर त्यानुसार मी तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा लुक कसा दिसतो. चला हां, चला सर आले त्यामुळे मला व्यवस्थित आता साडी दाखवता येईल. पूर्ण खालपर्यंत साडी दाखवा, आणि ह्याची बॉर्डर दाखवा, आणि मेन जे आहे ते ह्याचं ब्लाऊज दाखवायचं. मी अनवाणी आहे असे चालेल, म्हणजे बिना चप्पलचे असं सांगते, कारण पटकन खाली आले. असा हा कॉम्बिनेशन छान आहे, कसं दिसतोय. हा असा ब्लाऊज आहे, आणि ब्लाऊजचा छान आहे. चला थँक्यू हां, कारण आता सरांमुळे मला व्यवस्थित दाखवता येईल. आणि हा मागून ब्लाऊज दाखवा, ब्लाऊजचा गळा दाखवा. हे असं, कारण मी शूट घेतले पण त्याच्यात कसं येईल माहिती नाही आहे. तर अशा पद्धतीने झाला आहे. तर कसे वाटतं आहे, लुक कसा वाटतं आहे. आणि वेगळे हे केले, म्हणजे हे आज केसं बिसं मी नॉर्मल हे केलेत, कारण तेवढं जास्त वेळ पण नव्हतं, तयारी सिम्पलच केलेले, तरी मला वाटतं लुक खूप छान दिसायला लागले. बांगड्या हातवर असायला पाहिजे नऊवारीमध्ये, बाकी काही असू नसतो. मी थोडंसं दाखवते आणि एक शॉर्ट व्हिडिओ शूट करते. चालेल, चला तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर देऊ शकता, आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ऑर्डरमुळे मी हे काम करू शकते. तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.